वियर्डेस्ट जागी तू कोणत्या मेकआउट केलंयस? टेंट. छी कोण म्हणालं? ए नाही टेंट ठीक आहे ना. कॅम्पिंगला गेलेलास म्हणजे डिकॅथलॉन मधला टेंट नाही. डिकॅथलॉन मध्ये गेला. छी बोलणार असं नाही. डिकॅथलॉन वाले म्हणते हा कोणाचा आरपार झालाय. हा का हलतोय टेंट वगैरे. स्टार्ट लाइविंग फॉर ललित अँड ऋता. ओ अंडगिरी अंडी मंडी संडी. काय बोलतेस मग? प्रेमाने त्याला काय बोलतेस तू? शोतू पॅनकेक. काय शोतू पॅनकेक? पॅनकेक असतं ना. मग शोतू काय? छोटू. छोटू नवरा डायरेक्ट फाशी जाणार. काय करते ती? तर तुम्ही काय करता आयुष्यात? खरं सांगू हा नाही. अर्धे उठून गेले तर परत तू. अरे कोणत्या नाही जाऊ दे त्यांना. जाते सगळे लोक रेडी आहात तुम्ही शोसाठी? आजचा शो थोडा स्पेशल आहे कारण आज आपल्याकडे 2 स्पेशल गेस्ट आहेत. ठीक आहे. खूप टॅलेंटेड आणि खूप क्यूट आहेत दोघेही. ठीक आहे. तुम्ही त्यांना पाहिलंच असेल सगळ्यांनी. नसेल पाहिलं तर तुम्ही बदलापूरला राहता. सो स्टार्ट क्लॅपिंग फॉर ललित अँड ऋता. हाय. आता तू बसून घे आणि तू पण बसून घे. आपण आरामात बोलू तुमच्याशी. ठीक आहे. आणि तुला पण बसायचं. तू पण बसून घे. हां छान. अरे इथे बस. त्यांच्या बाजूला तुझ्यासाठी जागा ठेवली. ही तिची मॅनेजर आहे. ठीक आहे. हां तुम्ही काय विचार करता तुम्ही? कसा ललित क्यूट वाटतं. बाजूला नवरा बसलाय ना. शाकाल मारेल ना. सगळं प्रेम बाहेर नाही गेलं. मग एवढी हिंमत नाही त्याची. तुम्ही मारता त्याला. एवढी गरज नाही पडली. काय चालेल. तुम्ही शाळा खोलली आहे काय घरात? खेचते त्यामुळे दररोज खेचते काय? सगळं तसंच आहे. तुम्ही घरीच असे करता. चांगली आहे ही सर्व्हिस. चांगली आहे तशी. ठीक आहे. छान. शो सुरू करूया आपण. ठीक आहे. आणि तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांना माझ्याशी बोलण्याची इच्छा आहे? हात वर करा त्यांनी. हां ठीक आहे. अरे बरेच जण आहेत. ठीक आहे. ज्यांनी पण इच्छा दाखवली आहे त्यांच्यासाठी मी पैसे घेऊन आलो. ठीक आहे. खूप पैसे आणले ना. ठीक आहे. तर जे पण तुम्ही चांगला आन्सर द्याल प्रत्येक आन्सरला मी 500 रुपये देईन. माहिती आहे ना तुम्हाला? व्हिडिओ पाहिले असतील ना तुम्ही? ठीक आहे. तर सुरू करूया आपण शो. कम्फर्टेबल आहात सगळे? ठीक आहे. हां कोणी हात वर गेलेले बोलण्यासाठी दाखवा मला. ठीक आहे. हां तुझ्याशीच बोलले ना. पण आता तर लग्न झालंय ना. हा दे भाऊ हिला माईक दे. नमस्कार. काय नाव आहे? आशा. लग्नानंतर आशा. आणि मग तुला मराठी कशी येते? मी नागपूरमध्ये राहिली. अच्छा. बॉर्न अँड बॉटअप इन नागपूर. अच्छा त्यामुळे मराठी यायचीच तुला? आई मराठी होती. आई बाबांचं पण लव्ह मॅरेजच होतं. मग घरात सगळे ठरकीच आहेत. आई मराठी होती? हा ती मराठी. बस एवढं रिलिजन मध्ये घुसायचं नाहीये. ठीक आहे. माझं चॅनल चालू ठेवायचं आहे मला. ठीक आहे. आई आहे म्हणजे आता? हो. मग होती का म्हणालीस? ती मराठी होती ना. आता पूर्णच बंगाली झाली ती. अच्छा. आणि ह्या भाऊंनी बदला घेतला मग. एक नंबर भाऊ. कडक. आणि कसं पाठवलं? ह्याने तुला पाठवलं की तू त्याला पाठवलास? बेसिकली प्रपोज मी केलंय त्याला. अच्छा. आणि अशी काय गोष्ट त्यात तुला आवडली की तू प्रपोजच केलास त्याला? आणि कसा केलास प्रपोज? केअरिंग आहे. चांगला माणूस आहे. आम्ही काय उलट्या करतो मुलांवर? चांगला माणूस म्हणजे काय असं करतो तो? खूप असं केअर करतो चांगल्याने. चांगल्यानी नसतं एकतर. ठीक आहे. घरात तो काय कामं करतो सांग? काही नाही. मग काय केअर करतोय? काय करतो? झोमॅटोवरनं ऑर्डर करतो? याला केअर म्हणतात? आळशी म्हणतात याला? नाही तसं ते. कशी बाजू घेतो नवऱ्याची. हा तसं ते थोडंफार हेल्प करतात. थोडंफार हेल्प. अच्छा तू असं अहो वगैरे बोलतेस? नाही कधी नाही. काय बोलतेस मग? प्रेमाने त्याला काय बोलतेस तू? हा सांग 500 रुपये दे. सांग प्लीज.
सांग सांग. मी गेस करू. बोका. मला एकच शब्द माहिती होता. नाही बाजूला नाही. धीर बसले आहे ना. कोण बाजूला बसली आहे? धीर बसले आहे. धीर बसली आहे. बसले आहे. धीर बसले आहे. बसल्या. अच्छा मग धीरासमोर नाही सांगू शकत. ए धीर कान बंद कर. हा धीराने बंद केलं. सांग असं काय बोलतोस तू त्याला. हे जाय तू चुप रे. आपण एक टीम आहोत ना. हा सांग सांग. हा शोतू पॅनकेक. काय शोतू पॅनकेक. काय आता सबटायटल ले. काय आम्हाला अर्थ काय माहित. पॅनकेक असतं ना. मग शोतू काय. छोटू. छोटू. पॅनकेक पर्यंत ठीक होता. पण आता आम्हाला एक गुपित कळलंय त्याचं. पॅनकेक छोटा आहे म्हणजे. पण छोटू पॅनकेक का काय आहे. तो खूप क्यूट म्हणजे एकटा जर राहिला. एकटा राहिला. तो खूप क्यूट हरकते करतो. जसं की लहान बाळासारखं. काय करतो. पडदा पकडून झुलतो का. हा 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 काय क्यूट गोष्ट. एक क्यूट गोष्ट सांगा मला. हा एक सांग. एक हा हा अरे तुला घालायच्यात बांगड्या. हा तू सांग तू. हा ते एकदम बाळासारखं राहतात. काय करतात बाळासारखं. ते म्हणजे जर धीर बघतोय. बाई बहिणी काय बोलतोय. भावाची काय काय गुपितं करणार. हा 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 काय करतो तो. बोट चोखतो का. एक मिनिट. फालतू विचार तुमचे आहेत. लहान मुलं काय करतात अजून. बोटच चोखतात. त्या काकी पण दाखवलं तिकडं तिकडे. हा तू सांग तू सांग. आम्ही स्पेक्युलेट नाही करणार. हा नाही नाही म्हणजे जर एकटं राहिलं ना तर एकदम म्हणजे जवळ ये नाही तर नवरा बोलताय 500 जणांना काय करते ती. जवळ येणे रडायला लागू. हा भाऊ तू छोटा भाऊस की मोठा भाऊ आहेस. कसं वाटतंय मोठा भाऊचा झाटू निघाला. कडक कडक. पण बाकी बघ आता तुझं लग्न झालं. तुम्ही एकत्र राहता म्हणजे तर काही कल्चरल डिफरन्सेस दिसतात तुला. हो खूप म्हणजे जेवणाचं असेल किंवा हा काय पूजाचं असेल किंवा नाही पूजा नको. मग जेवण ठीक आहे. dressing जेवणात तुम्ही sense. काय जेवायचं म्हणजे नाश्त्यामध्ये तुमच्या घरी काय बनायचं. आमच्या इकडे चाय आणि ते काय कुरमुरा असतात ना. हा ते नाश्त्यामध्ये असायचं. हा. आणि आमचा नाश्ता 7 पर्यंत आवरून जायचा. ठीक आहे. पण इकडे 10 वाजता हे लोक नाश्ता करतात. ते पण पोळी भाजी चहा सगळं पाहिजे यांना. मग काय प्रॉब्लेम आहे. आम्ही काहीही खाऊ. तू काय म्हणते पोहे टाकू आम्ही त्याच्यात. हा 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 मग तुला थोडं वेगळं वाटतं. मग तुझ्यासाठी तू वेगळं बनवतेस की सेमच खायला लागले. सेमच करते मी. मग नाश्ता नाही करत अच्छा. परत कारण की यांना मग परत 1 ते 1:30 वाजतापर्यंत जेवण पण हवं आहे. का बोलतोय. एवढी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहे. आणि मला माहिती आहे जेवण नाही दिलं मग तो रडो. आणि मग फिश वगैरे जसं बेंगॉली फिश खूप खातात असं आम्ही ऐकलंय. मग आता महाराष्ट्रीयन तर माझ्या मते आठवड्यात एकदा खातात. मग हे खात काही नॉनव्हेज नाही खात. जबरदस्ती मी देते यांना. पूर्ण फॅमिली खाते पण हे नाही खात. अच्छा मग तू फिश तर खातच नाही. अच्छा अच्छा मग अजिबातच तू नाही. फिश बनवायला लागलीस आणि तू आता खातो. नाही मी फिश सोडलंच आहे पूर्ण. मी अजिबात खाल्लंच नाहीये. 2 महिने झालं मला. तू पूर्ण त्याग केलायस म्हणजे हे आनंदाचा. पण याला लास्ट हो म्हणते ॲज अ नवरा म्हणून याला ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 तू किती रेट करशील. 10 कम्प्लीट आहे एकदम. हा 10 पेक्षा जास्तही करेल मी. काय बोलतेस. तू एकदम आंधळी झाली आहेस का. लग्नाला 1च महिना झाला ना. मी पुढच्या वर्षी परत एकदा ये माझ्या शोला आणि अशा बांगड्यात तोडा. छान छान. एकदा टाळ्या वाजायच्या आधी. कोणाला विचारूया आपण. तुला काय वाटतं हिला पैसे दिले पाहिजे आपण. दिले पाहिजे. ठीक आहे देऊन टाकू. ठीक आहे. हां छान. आता मी आधी रबर बँड काढणार आहे. मागच्या वेळी पैसेच फाटले माझे. पोरं म्हणतात फाटक्या नोटा पण चालतील ते आम्हाला. हे घे तिला पास कर. हां छान छान. एकदा टाळ्या वाजायच्या आधी.
ठीक आहे. अजून कोण आहे ज्याला बोलण्याची इच्छा आहे स्वतःहून? थांब माईक नको देऊस, माईक ठेवतो अडे ना, थोडा एक पार्ट चुकला मारून. ठीक आहे ठीक आहे ना. एकच प्रश्न बाकी होता. ठीक आहे की आपलं जे कॉन्व्हर्सेशन होणार आहे हे सगळं कन्सेंट मी घेतली आहे, पण पुन्हा एकदा विचारतो की हे सगळं कॉन्व्हर्सेशन यूट्यूब इंस्टाग्रामवर जाणार आहे, तुझी कन्सेंट आहे? त्यामुळेच आम्ही आलोय. ओ वाव, इज्जत घालवण्याचा शौकच आहे वाटतं. ठीक आहे चालेल. आता हां कोण होतं, अजून कोण होतं ज्यांना बोलायची इच्छा होती? ठीक आहे, आधी आपण त्या साईडच्यांचीच बोलून घेऊया. मग हा पार्ट संपेल, मग इकडे येऊ आणि मग इकडे येऊ. ठीक आहे. हां कोण आहे ती मुलगी आहे मागची? अरे तू तर छोटीशी वाटतेस एकदम, तिला दे. हां काय नाव आहे तुझं? क्रिश. हे पूर्ण नको सांगूस, मला पोरं हराम खोर आहेत, इंस्टावर शोधतील तुला. आणि मग क्रिशा, अरे नको सांगूस म्हणतो. क्रिशा तरी सांगले. तू मराठी नाही आहेस? नाही. अच्छा, पण शुद्ध मराठी येते तुला. थँक्यू. ठीक आहे. क्रिशा, हे कॉन्व्हर्सेशन युट्यूब इंस्टाग्रामवर जाणार आहे, तुझी कन्सेंट आहे? होय. चालेल तुला? चालेल. ठीक आहे. काय करतेस क्रिशा आयुष्यात तू? मी आर्टिस्ट मॅनेजर आहे आणि स्वतःही पोएट आहे. पण तू 20 वर्षात आर्टिस्ट मॅनेजर कशी झालीस? हो, मी लाईक 4 years पासून पोएट आहे, तर माझे कनेक्शन चांगले आहे, तर मी अप्लाय केलं तर मला जॉब भेटली. मग तू ग्रॅज्युएशन नाही करत आहेस? केलं सायकॉलॉजीमध्ये. अच्छा, तो ग्रॅज्युएशन पण पूर्ण झालं, तू आर्टिस्ट मॅनेजमेंट आणि पोएट पण आहेस? होय. मग एखादी पोएट्री सांगू तुमच्यासाठी? माझ्या लहान मुलगी आहे, काहीतरी म्हण, दादा दादा असं काहीतरी कर. पण तुला मराठीत येते पोएट्री? नाही, कधी लिहिलं नाही. मग हीच मजा आहे. जी काय तुझी पोएट्री ती मराठीत ट्रान्सलेट करून बोल. बापरे. हां असेच 500 मिळतील का? बरं, 1 मिनिट. हां तू कर. काय वाटतं तुला मित्र, चांगली करेल की हगेल? नाही नक्की? ठीक आहे, जर हगली तर तुला 500. ठीक आहे. असं नाही तू हगलीच तर तुझेच 500 त्याला देणार आहे. कशाला पण? नाही सॉरी. ऐका, आणि पोएट्रीचा एक रूल असतो, आवडलं तर असं असं करायचं. ठीक आहे, आणि नाही आवडलं तर असं नाही. हां क्रिशा, की जेव्हा मी तुला असं पाहिलं आणि सांगितलं की माझा तुझ्यावर प्रेम आहे, तर तू विश्वास करणार का? नाही. बरं, आता मी बोलू नेक्स्ट. अच्छा, चालू नाही झालेली, मी कॅरेक्टर मध्ये आलो एवढा. पोएट्री चालू झाली, नेक्स्ट लाईन बोलू का? नाही, आता कोणी डिस्टर्ब नाही करणार. सॉरी. थँक्यू. नंतर तुझ्या हाताने मला खाऊ टाकेल का? हिंदी मध्येच कर. आराम कर, वेगळे विचार करत आहेत. तुला खाऊ टाके नाही, पेडिग्री खा. हिंदीमध्ये करू? नाही मराठी मजा येते. नंतर मी माझं तुझं नावाचं काय म्हणतात, हाव खाणा घेते. नंतर मी तुला असं बघते आणि सांगते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर तू विश्वास करते का? हो. नंतर माझ्या कवितात स्वतःला शोधशील का? नंतर माझा हात धरून सगळं आयुष्यभर माझ्यासोबत राहशील का? तुझा हात धरून तुला शाळेत सोडून येईन. बच्चू आहेस तू, बच्चू. झाली आहे. हो. छान, खूप छान केलं यार, आणि ट्रान्सलेट पण केलं एवढ्या फास्ट. खूप टॅलेंटेड आहेस तू यार. आणि कोणत्या फेमस आर्टिस्टला तू मॅनेज वगैरे करतेस? तुम्हाला अमनदीप खायला मी मॅनेज केलंय, या बूटवाल्याला केलंय. अच्छा, जे पोएट्स आहेत त्यांना? हो. अरे व्हेरी नाईस. हां, आणि आता तू कोणाला डेट वगैरे करतेस? नाही. कधी केलंस? हो. आणि का ब्रेकअप झाला, लास्ट ब्रेकअप तुझा? तो खूप इन्सिक्युअर होतं की मला खूप अटेन्शन भेटतं. तुम्ही नाही विश्वास करणार की मला अटेन्शन भेटतं, पण मला भेटतं इव्हेंट्समध्ये अटेन्शन. हे नाही, मी थट्टा करत होते यार, मिळत होते तुला अटेन्शन यार.
तू असं एकदम स्वतःवर नको घेऊ. इट्स यू. नाही हा ठीक आहे तो इन्सिक्युअर होता. हो खूप. हां मग काय करायचा तो इन्सिक्युरिटीमध्ये? तो मला सांगायचं की आपण नंतर बोलू याच्यावर. तर मी त्याला सांगितलं तू माझं वडीलसारखं का वागतोय. तो म्हणतो की मी आहे आणि मी वागणार. मला चल घरी. डॅडी म्हणताय तो. नाही पण तो खूप वाईट होता. तर मी सांगितलं घरी जा. टॉक्सिक होता. हो. मग तू त्याला म्हणाली नाहीस की तू माझ्या हाताने खाऊ घालशील का? नाही. आता आनंदी आहेस तू? हो खूप. आणि बाजूला जो आलाय तो कोण आहे? मित्र आहे. अच्छा काही सीन वगैरे आहे तुमचा? नाही. जर त्याने तुला डेटसाठी विचारलं तर काय बोलशील तू त्याला? तो नाही विचारणार. तो खूप शाय आहे. त्याला तो तुमचा खूप मोठा फॅन आहे पण त्याला तुमच्याशी बोलायचं पण नाहीये. त्याच्यासाठी तुमच्यासाठी चालू त्याला घेऊन. मराठी मारतेस. So I sent one of your videos to him because I really liked it and I asked him की मला ह्याचं फुल व्हिडिओ बघायचं आहे. तर यांचं नाव काय आहे. तर लगेच सांगितलं मला की RJ प्रणीत म्हणून. तर मला असं सांगतो की कधीतरी मी कॉमेडी शोला जाईल तर ह्याचं नाव फर्स्ट आहे की ह्याच्या शोला जायचं आहे. तर मी लगेचच तुमची तिकीट काढली. हो थँक्स यार थँक्स. आणि हा जर भाऊ तू इंट्रोवर्ट आहेस म्हणजे? हो थोडा. अच्छा ठीक आहे. जर तिने तुला डेटसाठी विचारलं तू काय बोलशील? तू माझ्यासाठी एवढं करतोयस. माझ्या घरचे पण बघतात व्हिडिओ. अरे डेटच विचारतोय मी. हो बोलेल. हो बोलशील. क्यूट मुलगी आहे यार. ठीक आहे. मग कुठे जाल डेटवर? माझ्या शोला डेटसाठी आयडियल जागा नाहीये. शिवाजी पार्क वगैरे जा. ठीक आहे एकदा टाळा दोघांसाठी. मला तर वाटतं ना दिले पाहिजे. ठीक आहे काय वाटतं सर तुम्हाला? दिले पाहिजे. ठीक आहे दोघांना देऊया आपण. ठीक आहे तू पास करशील. हां दोघांना दे. ठीक आहे छान. अजून कोण आहे या साईडला? अजून कोण बाकी आहे ज्यांना बोलायचं आहे? एकदा कॅमेरा गेला इथून तर नाही बोलू शकणार आपण. ठीक आहे काय नाव आहे भाऊ तुझं? मल्हार. काय करतो आयुष्यात? मी आता लॉ करतोय इकडे. कुठे करतो? अच्छा. आणि तुझ्याशी आपण जे बोलणार आहे युट्यूब इंस्टाग्रामवर जायला तुला चालेल? कन्सेंट आहे तुझी? हो. ठीक आहे. कोणावर आलायस मल्हार तू? मी फ्रेंड सोबत आलोय. अच्छा फ्रेंडचं काय नाव आहे? आस्था. अच्छा. आणि आस्था आहे तिच्यात तुझी? नाही माझी गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे. मग ती ये रिश्ता क्या कहलाता है? नाही त्याची गर्लफ्रेंड दिल्लीमधून आहे. तिला मराठी नाही कळत म्हणून नाही आली ती. अच्छा. आणि मग तू काय करायला आलीस? आम्ही दोघं तुमचे व्हिडिओज बघत असतो म्हणून आम्ही आलेलो. मग ती काय करते? तिला मराठी नाही कळत. अच्छा ते कळलं मला. पण एक मिनिट म्हणजे ह्याची जी गर्लफ्रेंड आहे ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे बरोबर ना? आणि हा तुला क्यूट वाटतो? नाही माझी तिच्यासोबत रोज भांडणं होतात. रोज तिच्यासोबत? याच्यासोबत. अच्छा. आणि मग तरी तुम्ही माझे व्हिडिओ एकत्र बघ. आम्ही तिच्यासाठी भांडत असतो की ओय मैं पहले उसको बताऊंगी मैं पहले उसको बताऊंगा. आम्ही असे भांडणं करत असतो. का अशी गिरी करता तुम्ही? काय क्या बताऊंगी उसको? म्हणजे आता आम्ही लॉ स्कूलमध्ये आहे ना तर आमची सेक्शन असतात वेगळे वेगळे. ती बी सेक्शन मध्ये आहे आम्ही दोघं ए सेक्शन मध्ये आहे. तुमचा नक्की काही सीन नाहीये? नाही. मला थोडी तू तारा सुतारियाची फ्रेंड काही लोकांना कळलंय. नॉट बॅड. ठीक आहे. माझा फ्रेंड येणार होता पण त्याला बॅक लागला मग तिकडे पैसे गेले त्याचे. बॅक लागला माझा तिकडे पैसे मग त्याने तिकीट बुक नाही केलं. तू कसं टॉपिक डायव्हर्ट केलं ना. खरं बोलतोय. हे सगळं करून सोडून झालंय आमचं. ठीक आहे. नाही आमचं काय होते आमचं सेक्शन वेगळं आहे. वेगळं आहे. कसले मराठी आले भाई. पण जी तुझी गर्लफ्रेंड आहे आणि जी एक मुलगी तुझ्या बाजूला बसली आहे त्या दोघींना ब्लॉक कर आधी. मी तुला 500 रुपये देतो. करशील? नाही ब्लॉक नाही करू शकत मी. प्रेमात वेडा आहेस एकदम? हा म्हणजे वेडाने हा. एक काम करूया तू तुझ्या गर्लफ्रेंडला कॉल कर आणि फोन स्पीकरवर टाक आणि फक्त तिला बोल की सॉरी तो मैं किसी को रोज ही बोलता हूँ. म्हणजे वो लेजिट रोज हर घंटे सॉरी बोलता है. अच्छा नहीं तू तिला बोल कि सॉरी मैं खुद के लिए फील कर रहा हूँ कि मैं तुझे डेट कर रहा हूँ. नाही हरियाणाची आहे ती. 1000 1,500 2,000 लगा काढलंय.
प्रेम आहे. ठीक आहे कर तू तिला हे बोलायचं. फोन त्यानंतर मला द्यायचा. 2 तास तू फोन नाही वापरू शकत कारण तू काय तिला बोलशील मग मेसेज करशील की अरे थोडं हलकं काय असं एवढं ती मारेल मला खूप. अच्छा तू ऑलरेडी लावलास फोन. तुला हे पण आधी सांगायचंय की अरे त्याने टाच दिले मी जिंकली. असं काय आहे तुझ्या लाईफ मध्ये चाललंय. तू फोन लावला आता तर मजाच गेली. मग लावलायस फोन माझ्या कट केला. ठीक आहे काय करायचं तुम्हाला वाटतं आता कॉल केला पाहिजे. एक मिनिट नाही वाले किती आहेत हात दाखवा मला. अच्छा ठीक आहे आणि हा वाले किती आहेत. अरे हा काय आराम करा फाडून टाका त्याची. ठीक आहे करूया. ठीक आहे सिरियसली बोलायचंय आणि ती काय बोलते ते आम्हाला ऐकू आलं पाहिजे. स्पीकरवरच फोन ठेवायचा आणि मग नंतर दोघांचे फोन माझ्याकडे येणार. ठीक आहे पूर्ण शो संपेपर्यंत फोन नाही देणार मी तुम्हाला. त्यानंतर देईन स्पीकर. डॅमेज कंट्रोल करायला लागेल नंतर. नाही ते नंतर घरी गेल्यावर कर. काय करायचं ICC ती पण टाकेल आज. हेलो हाँ निशी किधर है. कुछ नहीं. बोलना काय होता मी विसरलो काय बोलायचं. कि मैं सॉरी खुद के लिए फील कर रहा हूँ कि मैं तुझे डेट कर रहा हूँ. हगायला गेली वाटत. ब्लॉक आहे कळलं बाबा. काय हे तू सांगितलंस का तिला. अच्छा हा ठीक आहे गेले 2000 गेले मित्रा. नाही ठीक आहे आम्हाला कळलं. तू किती अतिशहाणी आहेस मला कळलं सगळं. ठीक आहे काय वाटतं तुला पैसे दिले पाहिजे यांना. नाही दिले पाहिजे दोघांनाही. नाही त्या दिल्लीवालीला तिला कसे देऊ. हे नाही म्हणतायत यार हे लोक तुम्हाला पैसे. मला खूप वाईट वाटतंय मनापासून. माझ्याकडे थोडे कमीच्या पण नोट आहेत. मी 200 देऊ त्यांना. काहीच नको देऊ का. तुम्हाला असं का झालंय. तुम्ही माझे पैसे वाचवताय का. अरे पैसे खूप आहेत माझ्याकडे. देऊ तो म्हणतो मग आम्हाला दे ना. ठीक आहे मल्हार तू हरलायस 2दा. एक इकडे आणि एकदा आयुष्यात. ठीक आहे एकदा टाळा दोघांसाठी. अजून कोण आहे अजून. हां ठीक आहे तुम्ही दोघे आहात. अजून कोणी आहे. अच्छा तिथे कोणी बाकी होतं का. हे तू ती मुलगी होती ना तिथं आली ना आधी शोमध्ये. हां ठीक आहे तिला दे. हां एक ग्लास तिला करू आणि मग या साईडला येऊ. ठीक आहे हां तुझं काय नाव आहे. प्रिया तुझ्याशी बोलणार आणि युट्यूबवर टाकणार तुझं चालेल. इंस्टाग्राम सगळीकडे जाईल. कन्सेंट आहे तुझी. ठीक आहे काय करतेस प्रिया तू आयुष्यात. मी बँकर आहे. अच्छा सो बेसिकली आय एम अ सेल्स मॅनेजर. सो वाव कोणती बँक आहे ही. नाव नाही सांगणार. आम्ही गेस करू. हा कर ना. म्हणजे काहीतरी क्लू दे ना आम्हाला. नाही तू खूप स्मार्ट आहेस तू गेस करशील ती बँक. बरोबर आहे. नाही हिच्या चेहऱ्यावरच वाटलं मला की गव्हर्नमेंटची एक बघ आता बँकचं नाव पण कळलं आणि तुझी इज्जत पण काढली. सेल्स मॅनेजर म्हणजे तुझं काय एक्झॅक्टली काय रोल असतो त्यात. सो बेसिकली आम्ही क्रेडिट कार्ड बघतो आणि अलॉंग. तूच हराम करायची रोज सकाळी. सर घ्या ना नाही घ्यायचं मला. सर थोडं घ्या. हो EMI कन्वर्ट करा. तेच हे काम तुम्ही का करताय असं. माझ्या अंडर आय गिव्ह यू अ ब्रीफ. माझ्या अंडर टोटल 20 पोरं आहेत. सो देन पोरी सगळे आहेत. ओके तर ते अलोकेटेड ब्रांचेस मध्ये असतात. अँड जे तू बोललास तेच तुला जे कॉल येतात ना दॅट यू आर एलिजिबल फॉर अ कार्ड तेच करतो.
अच्छा, आणि मग तुम्ही जसं त्यांचं पण एक टार्गेट असेल आणि त्या 20चं एक क्युम्युलेटिव्ह टार्गेट तुला पण असेल, तर त्यामुळे हे जर तुम्ही अचीव्ह केला मधली टार्गेट तर तुम्हाला इन्सेंटिव्ह येतात. हो, ती फिक्स अमाऊंट असते की पर्सेंटेज? डिपेंड्स. जेवढं द मोर कार्ड्स यू डू द मोर मनी यू गेट. आणि त्या कार्डची लिमिट पण असते नाही, त्याच्यात काय? तो अलॉंग विथ कार्ड्स क्रॉस सेल पण आहे ना, लोन आहे, इन्शुरन्स आहे, सगळं आहे. टॉर्चर आहे बेसिकली. अच्छा, मग तू आता मॅनेजर झालीस म्हणजे तू आता कॉलिंग नाही करत? नाही, माझी टीम करते ना. आता पण एक काळ असेल जेव्हा तू त्या स्टेज मधनं गेलीस वर. या ठीक आहे केलेलं आहे ना, मग ठीक आहे, तू मला कॉल कर आणि तू ट्राय कर विकायला. ठीक आहे, काय विकायचंय पण आता काय? अच्छा, कार्ड, भजी HDFC वाले काय कार्ड विकणार ना? ओके. हा. हॅलो. ए ट्रिंग ट्रिंग. ओ ट्रिंग ट्रिंग. हॅलो. हाय सर, गुड इव्हनिंग. प्रिया साइड. गुड टाइम टू टॉक. काय बोलते प्रिया? मराठीत बोल ना. हा, आता बोलू शकतो का आपण? हा बोल. तुमचं जे आमच्या बँकेत अकाउंट आहे ना, त्या अकाउंटच्या बेसिसवर तुम्हाला कार्डची एलिजिबिलिटी आलेली. आर यू लुकिंग फॉर अ क्रेडिट कार्ड? नाही. का? माझे 4 आहेत. मग अजून एक 5वं ठेव ना. बायको आहे काय ती? तू 5 बायको ठेवतोस का? हा. काय करतोस? तू सिंगल आहेस? हो. अरे ओके. अशी कार्ड विकतेस तू की सर मला हा बोला पण कार्ड घ्या ना. हा ओके. सो किती कार्ड आहेत तुमच्याकडे? 4. बहिरी आहेस? परत एकदा बोला ना. 4. मग 5वं घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? काय करता त्या 4 कार्डचं तुम्ही? कोणाच्या? मग 5वं पण टाक. कडक. प्रियाने फुल किल केलंय. ठीक आहे. छान. एकदा टाळा होता प्रियासाठी. भाऊ तू बिलकुल हसत नाहीयेस, तुला नाही जोक्स आवडत. तू भाऊ जो शर्ट मध्ये बसला, हा तू एकदम स्ट्रेट फेसने बसलायस. तू काही प्रॉब्लेम आहे आयुष्यात? तुला चुकून आलायस तू माझ्या शोला? काय झालं? पहिल्यांदा आलायस? काय झालं? मी जसं म्हटलं कार्ड सगळे हसले आणि तू असा झाला. कधी अरे दिल गुलाब. जेवढा तू आनंद घेशील ना, बघ आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते राहणारच आहेत शो नंतर ना, पण आता अटलीस्ट हा 1-1.5 तास मजा कर. ठीक आहे. एकदा कोणाला बोलायचं? अजून कोण होतं? हा तुमच्या बाजूचेच होते ना त्यांना दे. हा हे तुम्ही लोक आलेले आहे आधी माझ्या शोला? नाही, फर्स्ट टाइम आहे. ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? श्रुती. तुला चालेल तुझ्याशी जे बोलणार आहे तुम्हा दोघांची ते YouTube Instagram सगळीकडे जाईल. कन्सेंट आहे? रेडी आहेस तू? ठीक. काय करते श्रुती आयुष्यात तू? मी QA अनालिस्ट आहे. QA अनालिस्ट. थोडं माईक जवळ ठेव. हां, QA अनालिस्ट. काय असं QA म्हणजे? लेटर नाही विचारते, फुल फॉर्म विचारते. क्वालिटी अशुरन्स आहे? अच्छा. आणि कोणत्या कंपनीमध्ये आहेस? कंपनी नेम नाही सांगत मी. अच्छा. म्हणजे मोठी कंपनी आहे? काय प्रोडक्टची क्वालिटी अनालिस्ट? आमचं स्वतःचं एक ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये ते डेव्हलप जे करतात ना त्याचं आम्ही टेस्टिंग करून पुढे पाठवतो. इंजिनिअरिंग टाईप जॉब आहे हा? बॅकएंडचं काम आहे? नाही, टोटली लाईक मॅन्युअल आहे. म्हणजे डेव्हलपर जे डेव्हलप करतात ना ते आम्ही टेस्ट करतो की ते बरोबर केलंय की काही ग्लिच वगैरे आहे का? तुला आवडतं तुझं काम? हो, ते चुका आम्ही काढतो ना. म्हणजे सासूबाईंचं काम मिळालं. ठीक आहे, आता पुढे आम्ही पण बनणार. मग आतापासून तू थोडी अशी मला सॅड वाटतेस थोडी. अजिबात नाही. आनंदी आहेस तू? हा नवराच आहे बाजूला? हो. आणि तुझाच नवरा आहे? हो, माझाच नवरा आहे. कसं लग्न झालं तुम्हा दोघांचं? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. अच्छा. आणि कसं झालं प्रेम तुमचं? आम्ही एकाच कंपनीमध्ये होतो आधी. अशी फालतूगिरी करता तुम्ही? हा, अशी पुरुषांची क्वालिटी चेक करायची तू की हा चांगलं आहे. टेस्टिंग डन. कशी गेली ह्याची QA तू सांग आम्हाला. QA नाही, म्हणजे आम्ही जस्ट नॉर्मल कलिग होतो. मग आमचं जस्ट कॉन्टॅक्ट चांगला झाला, मी बोलायला लागलो. सेम टीम मध्ये होता तुम्ही? नाही, तो डिझायनर आहे. हा, मग तुमचं इंटरॅक्शन कामामुळे व्हायचं आधी? हा, होत होतं थोडंच कंपनीमध्ये. मग असंच नॉर्मल आम्ही भेटायला लागलो बाहेर आणि मग त्यातूनच झालं. असं काही प्रपोज वगैरे नाही, जस्ट आम्ही लग्नाचा विषय निघालेला घरात. सरळ तुम्ही डेट नाही केलं, सरळ लग्नाच? हो.
मग आम्ही आवडायचं ना, मला आवडायचं टाइम स्पेंड करायला. सो त्याने सांगितलं घरात. अच्छा. आणि जेव्हा तू घरी सांगितलंस घरचे चिल होते? नाही. कसं कन्व्हिन्स केलंस तू? थोडासा कास्ट इश्यू होता. कास्ट नको. शीचं काय नाव होतं? श्रुती. कोकणी होता म्हणून घरचे तयार झाले होते. अच्छा अच्छा. आणि मग बघ युजली काय जेव्हा अरेंज मॅरेज सेटअप असतो तेव्हा मुलाचा बॅकग्राऊंड बघतात, त्याची सॅलरी किती आहे बघतात. ठीक आहे. या केसमध्ये त्यांनी विचारलेलं किती कमावतो? हो सगळेच विचारतात. म्हणजे सगळ्यांचेच आई बाबा विचारतात मुलगा काय करतो. असं नाही का नाही चालणार, सगळेच विचारतात. का विचारतात असे? अरे तू जर मुलगी देतोयस जर दुसऱ्यांच्या घरी बाबा रॉफ लाल आहेत काय? तर चौकशी करतातच ना काय करतो. अरे ललितला आता आठवलं अग्निपथ. सर याची चेकिंग करा, मारून आलं वाटतं. हा उशिरा असतोय नाही असेल म्हणून. हा ठीक आहे ठीक आहे. आई बाबा दोघांना आवडलेला हा? हो. अच्छा. आणि जेव्हा तर तुम्ही डेट करायला लागला तर मग ऑफिस रोमॅन्स युजली काय काय कंपनीची पॉलिसी असते? काही नव्हतं आमचं. तुमच्या कंपनी तसं काही नाही, जे काही ते ऑफिस नंतर. नाही अरे ऑफिस रोमॅन्स मध्ये टेबलवर चालू नाही करत मी म्हणते. कंपनीची पॉलिसी असते की जर तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करताय तर तुम्ही डेट वगैरे नाही करू शकत. कळतंय? हो. तर तुमच्या ऑफिसमध्ये अशी पॉलिसी होती? हा असं काही पॉलिसी वगैरे असं काही नव्हतं, पण तसं कोणीच अलाउड नाही करत. पण आम्ही कंपनीमध्ये कामाशीच फक्त म्हणजे कामाचंच बोलायचो. दिसतंय ते. तुला वाटतं हे कुठेतरी चुकीचं असं वाटतं तुला? नाही का? काय बोलली? प्रेम आंधळं असतं. तुला का तुझं प्रेम झालंय कोणाशी? मग ते मुलं आंधळी नाही आहेत म्हणजे काय? तुला नाही चूज करत ना तेच म्हणालो मी. ठीक आहे. बेस्ट गोष्ट काय वाटते तुला नवऱ्याबद्दल? तो खूप काम आहे. अच्छा. कधी? खूप समजूतदार आहे. अच्छा. म्हणजे तू शॉर्ट टेम्पर्ड आहेस? येस. मग तू जेव्हा रागावतेस तेव्हा तो कधीच त्याला राग नाही येत त्याला राग? फक्त मला असं वाटतं तुला राग येतोय आता. नाही तू अशी म्हणते राग नाही येत त्याला. कधीतरी सांगितलं ना मी तुला. फालतू प्रश्न नको विचारूस. नवऱ्याला दे. चालेल भाऊ तुला बोललं तुझ्याशी. ठीक आहे. हा तू वाटतोयस रे एकदम काम. तू काय करतोस भाऊ आता सध्या? काय करतोयस? मी UX डिझायनर आहे. अच्छा. UI तेच ना? खूप पैसे आहेत ना त्याच्यात? तसे आहेत. जर तुमचं स्किल सेट चांगलं असेल तर. तुझं स्किल सेट आहे चांगलं. मुली पटवण्यात नाही ते बघितलं मी, ते चांगलं आहे. पण हे HDFC क्रेडिट कार्ड पाहिजे का? पण कुठे घालशील? त्याने कोणत्या किती क्रेडिट कार्ड आहेत? 4 आहेत. मग 5 घ्या ना. काय काय काय? हा तेच म्हणलं मी. तू जाता आता कस्टमर शोधून घेऊन जा. कार स्टेशनच्या बाहेरच उभी राहा. अच्छा. तुला बेस्ट गोष्ट काय वाटते बायकोबद्दल? ती पण समजूतदारच आहे. थोडीशी शॉर्ट टेम्पर्ड असली तरी पण समजूतदार आहे, समजून घेते. आणि तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहता? नाही. अच्छा. दोघेच राहता तुम्ही? हो. लग्नानंतर तुला काय वाटतं आयुष्यात काय बदल घडून आला तुझ्या? आता घरचं जेवण जेवतो, पहिलं बाहेर खायचं एवढंच. आई बाबा इथे नाही म्हणजे? अच्छा. त्यामुळे तू आधी बाहेर तू बनवायचं नाहीस, बाहेरच खायचंस. याच्यासाठी तू लग्न केलंस? नाही. आम्ही आधी 3 वर्ष होतो एकत्र. पण ती तर म्हणाली 3 वर्ष होतो. तू खोटं बोललीस आमच्याशी? सर तिला अरेस्ट करा. तू म्हणाली आम्ही फक्त मित्र होतो. मग 3 वर्ष? आम्ही टॅग दिला नाही की आम्ही पण डेटिंग करतोय की सिच्युएशनशिप होतं तुमचं. पकडला गेलाय? हा खरं सांग. आता त्याचा अर्थ मला नाही माहिती. आय एम टू ओल्ड फॉर दॅट. अरे मी सांगतो ना तुला. सिच्युएशनशिप म्हणजे काय असतं माहितीये? कसं सांगू रे? काय हिला माहितीये तू सिच्युएशनशिप चालू आहे? असं करते. नाही तुला ते पण भाव नसेल. नाही. एक गोष्ट, लास्ट प्रश्न. ठीक आहे. राग सोडून एक गोष्ट जी तुला वाटते श्रुती इम्प्रूव्ह करू शकते? इम्प्रूव्ह करू शकते म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुला वाटतं तिने इम्प्रूव्ह केलं पाहिजे आयुष्यात?
ते जे शॉर्ट टेम्पर नाही ते तर नाही ना, ते हट, ते तर बेसिक. हां जाऊ दे. काय 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 काढणं, चुका काढणं? नाही त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आहे तिची. नाही तू चुप बस, दुसऱ्याच्या बायकोवर नाव नको ठेवूस. हां नाही मला तर तेवढाच वाटतं, बाकीचा काय प्रेमात तू वेडा झालायस रे? नाही बाकी काय मला असं वाटत नाही की तिने एवढं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. शीज ओके, मतलब शीज ओके सगळं लागले. शी इज बेस्ट बोलायचं होतं, बेस्ट ना. ए श्रुती स्लिप ऑफ टंग झाले, नको मारू. ती रेडी झालेली अशी की आता माझी सटकली. कबीर सिंग फिमेल व्हर्जन. छान, एकदा या दोघांसाठी टाळा जाऊया. कोणाला विचारू मी? हा तू सांग, तुला काय वाटतं, यांना पैसे दिले पाहिजे? दिले बायकोला, नवऱ्याला काय ठरकी आहेस का? बोलते नवऱ्याला द्या, तो राग कंट्रोल करतो ना तिचा. काय हां हो एकदम ऑडियन्स आपली गेली, पुढे गेली आता निघून. एक लास्ट कोणाची तरी बोलू शकतो आपण, ठीक आहे? कोणाला इच्छा एकदा हात दाखवा. अरे भाई भरपूर लोक बाकी राहिले. हां भाऊ, काय नाव आहे? आयुष पाटील. आयुष, काय करतो आयुष्यात? मी BFA स्टुडंट आहे. कला तरंग आर्ट स्टुडिओ लावून करतो. आणि काय करतो? राज कला तरंग आर्ट स्टुडिओ आहे माझा स्वतःचा. अच्छा. आणि इंक इफेक्ट टॅटू स्टुडिओ आहे. टॅटू स्टुडिओ पण आहे. छान. तर आपण जे कॉन्व्हर्सेशन करणार आहे YouTube Instagramवर जाईल, तुला चालणार आहे? चालेल. ठीक आहे. काय किस्सा आहे तुझ्याकडे? माईक जवळ ठेव फक्त. तो सांगणार किस्सा आता मामाने फोर्स केला म्हणून. मामा? तू मागचा मामा आहे तुझा? हा मामा आहे आणि त्याचा मित्र आहे. हां तो मामीचा भाव आहे ऍक्च्युली. अरे आम्हाला काय इंटरेस्ट, तुमची नाती जाणून घ्यायला आलोय. सांग ना तुझं जे काय ते सांग. ऍक्च्युली ब्रेकअप स्टोरी होती ती. अच्छा. खूप दयनीय ब्रेकअप झालेला. तुझं कम्फर्टेबल नाहीयेस तर नको सांगूस, काही लोड नाही. सांगायचंय तुला बघ, शो नंतर तू माझ्याकडे नाही येऊ शकत. आत्ताच ठरव. ठीक आहे, क्रेडिट कार्ड भेटेल. आणि कुठे भेटेल? ठीक आहे. हां सांग. तर म्हणजे आमची फ्रेशर्स पार्टी होती. तर आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यात क्यूट पोरगी होती, तिच्यासोबत मी डान्स केलेला. तू केलेला, उचलून घेतलेलं तिला मी. उचलून घेतलेलंस? आणि तो उचलून घेतलंस तू तिला? असं डान्स करता माईक हलवू नकोस, माईक सरळ ठेव. हां तू डान्स करता कन्सेंटने तिला उचललेलं? कन्सेंट. हां म्हणजे कसं कन्सेंट घेतली तू तिची? नाचता विचारलं की उचलू का? ती बोलली हा उचल. मग तो आमच्या अनऑफिशियलवर आला व्हिडिओ कॉलेजच्या, आणि तो माझ्या गर्लफ्रेंडनी बघितलेला. अच्छा, तुझी गर्लफ्रेंड वेगळी होती? मग तू का उचलून घेतलीस तिला? क्यूट होती ती, कॉलेजची क्रश होती अशी बेसिक. अच्छा, मग तू तिला उचलून घेतलंस. ठीक आहे. मग आता आणि जी गर्लफ्रेंड होती ती पण कॉलेज? नाही ती दुसऱ्या कॉलेजमध्ये. मग तिला कसा दिसला व्हिडिओ? माझा व्हॉट्सअप तिच्याकडे होता. तुझं व्हॉट्सअप लॉग इन दिलेलंस तू तिला? एवढं टॉक्सिक आहात तुम्ही? होती आणि मुलीला तू उचलून घेतलंस. ठीक आहे. हां मग काय झालं? ती जास्त अशी टॉक्सिक झाली आणि ती बोलली की आपण वेगळं राहायला जाऊया. कुठे? औरंगाबादला. छत्रपती संभाजीनगर. सॉरी. नाही, वेगळं राहायला जाऊया म्हणजे तुम्ही लिव्ह इन मध्ये होतात का? नाही. मग तिचं असं होतं की पळून जाऊया. तुझ्यावर तिला पळून जायचं होतं. तू कधी पळालायस? नॅशनल प्लेअर आहे, बेसबॉल मध्ये नॅशनल प्लेअर होतो. अरे नाही जोग काय फालतूगिरीवर हसाय. हां ठीक आहे. मग ती म्हणाली की आपण दुसरीकडे राहायला जाऊया. मग तू काय म्हणालास? समजवलं तिला आधी, ती नाही वगैरे बोलली. मग तिच्या पॅरेंट्सला वगैरे हे करायला गेलो. अच्छा, तू एकदम उलटी पोलीस केस झाली माझ्यावर. अच्छा, पोलीस केस पण झाली? काय बोलले ते लोक? तिच्या वडिलांचं असं होतं की याला अरेस्ट करा वगैरे. आणि का करणार? मुलींना खांद्यावर घेतो. तर ऍक्च्युली पोलिसांसमोर असा सिनारिओ क्रिएट झालेला की मी तिला पळवून नेत होतो जबरदस्ती. मग पोलीसवाल्यांनी आधी चॅट बघितलेलं होतं की तिने फोर्स केलं जायला वगैरे. मग ते बोलले, त्यांनी हे केलं, मॅटर सॉल्व्ह वगैरे केला. आणि ती मुलगी काही बोलली नाही तेव्हा? पलटली तेव्हा. अच्छा, ती काय बोलली की नाही रडायला लागली माझ्या पप्पांसमोर जाऊन. मग आता ती गेली, मग तुम्ही ब्रेकअप झाला म्हणजे तुमचं. आणि मग ती क्यूट मुलगी, ती आहे सिनियर आहे माझ्या. लाज वाटते थोडी तरी? एवढी वाट लागली तरी ते तिच्यावर आहेच अजून. टॅटू आर्टिस्ट आहेस ना? आणि तू कोणते टॅटूज केलेस? तू स्वतःच्या बॉडीवर आहे तुझ्या? स्वतःच्या बॉडीवर काही नाही करत? तू तो चमडी टॅटू आर्टिस्ट आहेस का? नाही. ते इंस्टाग्राम मध्ये ना, आज ताईंना छातीवर
तुझा आदर्श आहे ना तो? नाही ना, जरा पण नाही. मग जर तुझ्याकडे आला असा कोणता कस्टमर आणि तो म्हणाला, म्हणजे मुलगी ठीक आहे, ती येऊन म्हणाली की मला इथे असं टॅटू करायचं, त्याचा पण एक किस्सा आहे माझ्याकडे. त्याचा पण किस्सा आहे. मला आता ती मुलगीच चांगली वाटली जी निघून गेली, आणि तिचा बाप पण बरोबर वाटतोय मला. हां, तर ऍक्च्युली एक युपीचे एक कपल आलेले आमच्या माझ्या स्टुडिओवर टॅटू काढायला. सो ती क्लायंट कम्फर्टेबल नव्हती टॅटू काढायला प्रायव्हेट प्लेसला. तर ती बोलते प्रायव्हेट प्लेस म्हणजे कोण? चेस्टवर काढायचं होतं ऍक्च्युली, कॉलर बोनच्या खाली थोडं इथे काढायचं. हो. ठीक. हां. तर ती बोलती की सगळे फॅमिली मधले बघतील वगैरे. तो बोल अरे हमारी औरत है, हम देख रहे, बाकी को फरक नहीं पडता मुझे किसी से, देखने दो सब. हमारी म्हणजे त्याची आणि तुझी? त्याची फक्त त्याची. मी असं क्लायंट बघत होतो तिला. का पण तू काय डोळे बंद करून टॅटू काढणार होता ना? तू पण बघणार होतास? आम्ही कव्हर करतो ते, बँडेज वगैरे असतात. काय कव्हर करता? अरे कारण त्यांना तुझी नियत माहिती होती. हा ठीक आहे ठीक आहे. हा, मग ती म्हणाली, तो म्हणाला की हा तुम वगैरे मग काढला, चांगला काढलेलास? मजा सवय जशी क्लायंट येत असतात. अच्छा, तू एकदम प्रोफेशनल आहेस या बाबतीत म्हणजे? 6 years आहे मी टॅटू फील्ड मध्ये. अच्छा, आणि काय नाव आहे तुझ्या स्टुडिओचं? इंक इफेक्ट टॅटू स्टुडिओ. ठीक आहे, याला इन्स्टावरती फॉलो करा तुम्ही. ठीक आहे, आणि जर कोणालाही चेस्ट छान एकदा टाळ्या कोणाला विचारू मी? हा, तू सांग, तू जी मुलगी बसली ग्रे टी शर्ट मध्ये, हा तुला काय वाटतं, याला दिले पाहिजे पैसे? दिले पाहिजे? ठीक आहे, हां छान. हे का ठीक आहे, आनंदी राहा. ठीक आहे आयुष्यात, टाळ्या वाजायच्यासाठी. तर आता आपण काय करू, ज्या स्पेशल मोमेंटसाठी आपण हा शो प्लॅन केला आहे, तर आपण आता ललित आणि ऋताला स्टेजवर बोलवू आणि त्यांच्याबरोबर आपण हेच प्रश्न विचारू. नाही, याच्यापेक्षा वाईट विचारू. माहिती पत्र आणलंयस तू? काय आहे ते? स्केच आहे? वाव, दाखव. अरे भाई साहब, बघा छान काढलेस. फक्त थोडा मी गुटखा खातोय असं वाटतं. थोडं वाटतंय ना, मी हे नाही खात का काय, मशेरी फक्त. ठीक आहे, छान. तुला मी यार पैसे तर नाही देणार, कारण ना पैशाने मग ते होतं की आर्टची व्हॅल्यू कमी होते. ठीक, तू बघितलीस ना व्हिडिओ, छान. तुझ्यासाठी मी काहीतरी दुसरं तुला गिफ्ट देईन. ठीक आहे, एकदा टाळ्या वाजायच्या आधी सगळ्यांनी. कम्फर्टेबल आहात तुम्ही लोक? ठीक आहे, घाबरताय तुम्ही असं? माईक बोलण्यासाठी दिलाय. मी खूप घाबरते. खूप घाबरली आहेस तू? ललित, तू तर कम्फर्टेबल आहेस ना? नाही असं काही नाही, पण हा पहिलीच वेळ आहे. पण हा म्हणजे हा कळलं, ऍक्टर असतील घरी त्यांच्या, आपल्यासमोर याची पाड्डे वगैरे. ललितला तर मी ॲक्च्युली भेटलो आहे 2-3 वेळा. जेव्हा मी रेडिओमध्ये काम करायचो तेव्हा, अवॉर्ड शोमध्ये मी तेव्हा इंटरव्ह्यूज घेण्यासाठी जायचो, तेव्हा मी ललितला भेटलो आहे. ऋताला मी कधीच नाही भेटलो आहे. ठीक आहे, आज पहिल्यांदा भेटलो आहे, कारण सुंदर मुलींना मी युजली तेवढा नाही भेटत. तर तुझी कोणी आहे सुंदर मैत्रीण मग? आय डाऊट ते तुला भेटतील. 500 रुपये माझी मारण्याचे 500 रुपये. ठीक आहे, या दोघांची एक मूवी येते. ठीक आहे, आरपार नाव आहे त्याचं, आणि त्यांचा पण आरपार झालेला ना. सटल इंटिग्रेशन. ठीक आहे, तर भारी ट्रेलर आहे, एकदम मस्त वाटते मूवी. ठीक आहे, तर पण टॉक्सिक प्रेमाची स्टोरी असा थोडा कॉन्सेप्ट आहे ना, तर आपण यांनाच विचारू होती. ठीक आहे, तुला काय वाटतं, तुझ्याबद्दल एक टॉक्सिक ट्रेट काय आहे? खूप जास्त एक्स्ट्रीम आहे. हां, मी खूप जास्त एक्स्ट्रीम. पण एक्स्ट्रीम काय करतेस तू? म्हणजे प्रेम. असं काय केलंयस तू प्रेमात सर्वात एक्स्ट्रीम? म्हणजे जे सगळेच करतात, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमावतात. आम्ही नाही करत. मग तू एक्स्ट्रीम प्रेम नाही केलंस? अच्छा, नाही, आम्ही स्वतःची व्हॅल्यू करतो. तेच मी म्हटलं ना, तेच मी म्हटलं. मग मुली टाळ्या वाजवत आहेत, त्या सगळ्या मुलींचा कटलाय म्हणजे निघाला. अच्छा, नाही, तू सांग ना एखादं, म्हणजे असं मी तुला एक्झाम्पल देतो. जसं की एक, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट तेव्हाच नाही करत ना, जसं की समोरचा तुम्हाला भावना देते आणि तरी तुम्हाला वाटतं की तुम्ही एकदम मॅडली इन लव्ह आहे, आणि मग तुम्ही तरीही करता, आणि मग तुम्हाला नंतर रिअलाइज होतं. पण मोस्टली अशी खूप वर्ष घालवली मी. हां, खूप वर्ष. पण तुझी कोणी बेस्ट फ्रेंड वगैरे आहे? नाही, मी अरे माझ्यासाठी नाही विचारते. नाही, युजली काय, कारण बेस्ट फ्रेंड्स करेक्ट, ते तुम्हाला थांबवतात. नाही केलं माझ्या बेस्ट फ्रेंड्सने असं.
ते म्हणाले खाऊ दे माती. खाऊ दे माती. माती खाऊ दे. तिचं नाव आस्था होतं. ती म्हणली आधी मी सांगते की ऋताची कशी लागली आहे. नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे पडेल उभी राहील पण स्वतःला कळेल. कारण प्रेमात असल्यावर आपण कोणी कितीही सांगू दे आपण नाहीच ऐकत. तर त्या बाबतीत खरंय काय खरंय म्हणूनच मुलींची लागते कळतंय. मुलं ऐकतात. जसं मुलांना जर कोणी सांगितलं ना की नको तर मुलं ऐकतात. आय डाऊट. ललित तू सांग तुझं टॉक्सिक ट्रेट काय आहे. मी खूप लवकर बोर होतो. आता कसं फायनली काहीतरी छान सांगितलं याने. ठीक आहे म्हणजे किती एका रात्रीनंतर. डिपेंड्स कडक सांगतो. हा ललित तू सिंगल आहेस. मुलींना हे जाणून घ्यायचं असतं ना की सिंगल आहेस तू आता. हो आहेस. कडक नाही मग मुली तुला कुठून अप्रोच करतात. सगळीकडून. आणि तू व्हॉट्सअप पण यूज नाही करत ना. नाही. अरे व्हॉट्सअपवर नाही आहे ठीक आहे. म्हणजे 2च लोक व्हॉट्सअपवर नाही हा आणि माझे आजोबा. पण नॉन ऍक्ट्रेसेस तुला कशी अप्रोच करतात कळतं. इंस्टाग्राम. आपकी तो शादी हो गई. तुझी पण झाली आहे ना. माझं झालं. तुझं पण झालं ना. अच्छा छान छान. मग तुम्ही चुप बसा. अरे ज्या खुर्चीवर ऑलरेडी रुमाल टाकलेला आहे हे तुला आता कोणी मुलं अजूनही म्हणजे मुलं म्हणजे मुलांचं काम आहे रुमाल टाकणं. नाही एक मिनिट. आता तुझं लग्न झालंय त्याच्यानंतर काही फरक पडत नाही मुलांना. हा काहीही फरक पडत नाही. का करतोस ललित असं. ठीक आहे ललित तुला विचारू आपण. ठीक आहे ललित तुला खूप मुली अप्रोच करत असतात इंस्टाग्रामवर वगैरे. तुझा काय टाईप आहे. टाईप सांग. हे असं काही फिक्स असं काही हे नाही आहे. तुम्ही लोक एकदम तुंबलेले आहात रे. स्वतःच सांगत येतो. हा एकदम तेच आहे. एकदम एजी प्रश्न विचारूया आपण यांना. ठीक आहे मजा येईल तुम्हाला. ठीक आहे छान. ललित पासूनच सुरू करू आपण. ठीक आहे त्याच्याकडून जास्त होप्स कारण नाही म्हणजे काय की मुलींना डायरेक्ट विचारण्यापेक्षा आधी मुलाला विचारायचं आणि मग मुलींवर यायचं. हे माझ्या भावांनी शिकवलं मला. वियर्डेस्ट जागी तू कोणत्या मेकआउट केलंयस. टेंट छी कोण म्हणालं. नाही टेंट ठीक आहे ना. कॅम्पिंगला गेलेलास. टेंट नाही. ठीक आहे मध्ये गेला. छी बोलणार असं नाही म्हणते हा कोणाचा आरपार झालाय. हा का हलतोय टेंट वगैरे. छान आहे टेस्टिंग करत होतो. ठीक आहे हा तुझं सांग. आय डोंट नो इफ इट्स वियर्डेस्ट बट आम्ही फिगर आउट करू. हा कार तर खूप एक्झॅक्टली कॉमन. एवढा एक्सपिरियन्स नाहीये माझं. लवकर लग्न झालं. हे तर मला वाटतं सगळे ललितसाठी लिहिलेले आहेत. हॅव यू एव्हर सेड आय लव्ह यू जस्ट टू गेट लेड. नो. अरे त्यांना प्रश्नच नाही कळला. हे म्हणतात लेड बेड काय असतंय. तुझं काय उत्तर आहे. नो. तुझं पण नो आहे. नो. तू कधी डेटिंग ॲप तू ट्राय केली. नाही ना. तू काहीच ट्राय नाही ना. तू अशी खंत का सांगतेस मला. ठीक आहे छान. एक गेम खेळूया आपण तुमच्यावर. ठीक आहे तर त्याच्यात आपण काय करणार आहे की मी गाणी लावणार आहे हेडफोनमध्ये. ठीक आहे आणि मी काही वर्ड्स बोलेन एक करून तुम्हाला गेस करायचे लिपसिंगने की मी काय बोलतोय. ठीक आहे विस्पर चॅलेंज ह्याला म्हणतात. ठीक आहे छान. कुठे केला खाली पडलं. ठीक आहे आधी कोणाला तुला केला खेळायचंय. ओके ठीक आहे हां छान. उकडलेली अंडी. काहीतरी गेस कर. एक थांब पॉज. तुला काहीतरी गेस करत राहायचंय. ठीक आहे मगच मजा येईल. काहीच नाही कळत. हां ठीक आहे हां. उकडलेली ओ कन्नी. मी दिसतो साऊथ इंडियन नाही आहे मी. उकडलेली ओ अंडगिरी. अंडी मंडी संडी. नाही छान.
उकडलेली अंडी होतं. ठीक आहे, उकडलेली अंडी होतं. उकडलेली पण अंडी. चांगलं केलंस. ठीक आहे, नेक्स्ट गिरी. नेक्स्ट. कडक पाव. कडक पाव. नरम गाल. काय? कडक पाव नरम गाल. कडक पाव नरम गाल. घाल. घाल मधलं काय? कुठे? कडक पाव आहे, क्रेडिट कार्ड नाही. कडक पाव नरम गाल. कडक पाव नरम गाल. हा छान छान. आंबट शौकीन. आंबट शौकीन. आंबट शौकीन. टर्की हा, बरोबर कळलंय. नाही हे बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे. महाकडवा. 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 महा कडवा. तू पण बोलला करणार नाही. महाकडवा. ए हा महाकडवा. माकडवा. ठीक आहे, महाकडवा होता. महाकडवा होता. ठीक आहे, एक म्हण ट्राय करू. नाही म्हणी येतात, एकच म्हण ट्राय करू आपण. ठीक आहे, जमलं तर ठीक आहे. मी अर्धीच म्हण बोले, तुला पूर्ण करा. डेफिनेटली येत नाही मला. ठीक आहे. भरली मूठ. भरली मूठ. अरे जे बोलतोय ते तरी गेस कर. भरली. भरली मा. सगळीकडे माच आहे काय? मला कळत. स्पेस आउट करून बोल ना. भरली. क डी एवढंच कळलं मला. काय कळलंय छान. भरली मूठ. 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 भूत. मूठ. 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 खुश झाली खुश झाली. आता म्हणे मारली. भरली मूठ 1.25 लाखाची. मला नाही येणार आहे हे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. खूप प्रयत्न चांगला केलास तू. ठीक आहे. हा आता त्याला दे. ठीक आहे. हा भरली मूठ 1.25 लाखाची. शक्यच नव्हतं. तुला म्हणी वगैरे नाही माहिती आहे. अच्छा ठीक आहे. ललित तुझी मराठी चांगली आहे. माझ्यापेक्षा बेटर. हा हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे. ऐकू येते तुला काही? नाही ना. ठीक आहे. हा छान. घेऊन टाक. 14. अरे बापरे, आता भलतीकडे चाललंय. घेऊन टाक. घेऊन जा. घेऊन टाक. घेऊन टाक. हा कडक कडक. चावट माणूस. काय? चावट माणूस. माणूस. चावट. तू चावट चावट. चावट. छान छान छान. आर पार. प्लीज. आर पार. मला वाटलं डान्स बार बोल. भोसरी. तू चुप बस ना. भोसरी. ऐकायचं आहे ना ऐकायचं. भोसरी. कडक कडक कडक. जमतंय. ठीक आहे. गांडूळ. आळू नाही, गांडूळ. त्याला ळ कळलं ऍक्च्युली. नाही गळू. आली एक शिवी मिळाली आपल्या. ठीक. गांडूळ.
अरे सॉरी अरे गांडूळ गांडूळ. तू ट्राय कर, तू बोल ना त्याला. नाही तू अरे ट्राय कर, म्हणजे तुला तर माहितीच आहे शब्द, त्याला असं बोल, लिप सिंग करून दाखव बघ. गांडूळ. 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 छान छान छान. बरोबर, मी पर्यंत आलो होतो. अरे आणि गांडूळ मध्ये फरक आहे ना. एक प्राणी एक माणूस असतो. तुम्हाला काय वाटतं कोण कोण तुमच्यापैकी आहे? कोणीच नाही. 500 देणार होतो मी, पण ठीक आहे, संधी घालवली. ते सगळे म्हणलं हा हा ठीक आहे. एक म्हण करू आपण, ठीक आहे, एक म्हण करू आपण, ठीक आहे. कावळ्याच्या गाव नाही, कावळ्याच्या गावरा आव काय काय बोलतो? कावळ्याच्या चाव 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 काव 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 कावळ्याच्या काव 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 कावळ्याचे काकस्पर्श रिलीज होतोय मित्रांनो. कावळ्याचे शापाने कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. एक नंबर गेलाय. कडक. ठीक आहे एकदा टाळा दोघांसाठी. ठीक आहे. हा तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांना असं वाटतं मुलींना की ललित क्यूट आहे? ठीक आहे सगळ्यांनाच वाटतं. ठीक आहे छान. एक ॲक्टिव्हिटी करावी आपण तुझ्यावर, चालेल तुला? व्हिडिओ जाईल तर यूट्यूब इंस्टाग्रामवर. ठीक आहे, तुला अज्युम करायचं आहे की तू आणि ललित डेटवर आलेत, ठीक आहे, आणि फर्स्ट म्हणजे तुम्ही डेटिंग ॲपवर चॅट वगैरे झालं तुमचं. हा डेटिंग ॲपवर इंस्टाग्रामवर तुमचं चॅट झालं आणि तू डेटवर आली आहेस, ठीक आहे. तर तुम्ही दोघे डेटवर आहे, फर्स्ट टाईम तुम्ही भेटताय आणि तू ठीक आहे मूवीचं तू थोडा टॉक्सिक कॅरेक्टर प्ले कर आणि मी वेटर बनतो, ठीक आहे. तुला वेटर नको, एवढी चांगली आहे वेटर नको, तू जेवण ठीक आहे. हां ठीक आहे. मी कोण टॉक्सिक असतो? टॉक्सिक मुलगा आहेस, तू बॉय आहेस, ठीक आहे. म्हणजे तुला ललितच प्ले करायचं. ठीक आहे. हां अच्छा मी बोलू त्याच्याशी. मग काय करशील अजून? टेंट आणू? मी ओळखत नाही ना त्याला. हां तुम्ही इंस्टाग्रामवर चॅट वगैरे केलं आणि मग तुम्ही डेट आहे तुमची, तुम्ही डेटसाठी पहिल्यांदा भेटताय, ठीक आहे. आता समोरासमोर पहिल्यांदा भेटताय, ठीक आहे. हां कंटिन्यू. ओके सो फर्स्टली मी विचारेन की नाही विचारेल नाही, रोल प्ले करायचं आहे त्याच्याकडे बघ आणि बोल त्याशी डायरेक्ट. हां सो हाय ललित, काय करतोस तू लाईफमध्ये? एक तर ललित नाही ना. हा सॉरी आदित्य बोलू त्याला प्लीज. का? आदित्य बोल. ठीक आहे. हाय आदित्य, तू काय करतोस? अजून कठीण जाईल मला. तू बोल. कोण या मूवी मध्ये काय नाव आहे तुझं? अमर. अमर. अमर ठीक. अमर काय करतोस तू लाईफमध्ये? फुटबॉल खेळतो. तुझे काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुझ्या पार्टनर बाबतीत? मला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्याने अवेलेबल राहावं. मला असं सांगितलंय म्हणून मी ते प्ले करतो. काय फालतूगिरी तोंड नको बनवूस. ओके अजून काहीच एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, म्हणजे मी असेच असू शकते तुझ्यासाठी अवेलेबल जेव्हा तुला. डोसा चांगला आहे, आणू काय? मॅडम कुरकुरीत आहे आमचा. अहो हसताय का सांगा? फुकट बसायला आले का तुम्ही इकडे? मी एकटीच आली आहे. आणि हा कोण आहे उपटसोंड्या? काय खाणार तू? तुला काय आवडेल? नाही बेटा तिकडे डोसाच आहे फक्त. हा नाही करा तुम्ही. हा करा. हा सो बिर्याणी आणि बिअरचं कॉम्बिनेशन कसं वाटतं तुला? बिर्याणी, बियर आणि तू. ओके नाईस.
मग आणू बियर ड्रायडे. तन्मय यार तू उद्या ये परत, ठीक आहे? उद्या इथे कोणीच नसेल, ललित पण नसेल, एकटीच पी. आय थिंक तो येईल, त्याचं कॅरेक्टर येईल. अच्छा, कोणाकोणाला वाटतंय? मला वाटतंय. छान छान, एकदा टाळा दोघांसाठी. ठीक आहे, आता अजून एका मुलाला देऊ आपण, ही लास्ट ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, कोणी हात वर गेलेला क्यूट वाटते म्हणून. ठीक आहे ठीक आहे, हा तर खूप चिमुरडा आहे, ह्यालाच घेऊया का? कोण आहे कॉन्फिडेंट? तुला वाटतं तुझा गेम आहे चांगला? ठीक आहे, तू दरवेळेला नाकापर्यंत हात वर करतो आणि तिथून हा ना, हा इथपर्यंत करतो असं दरवेळेस. घाबरतोयस का? ह्यालाच घेऊया का? चालेल तुला? चालेल नक्की की तुला करायचंच आहे? काहीच चालेल. तू नाराज झाला रे मागचा. नाही, हा घे तू घे. हा ठीक आहे, कुठे माईक कुठे? तन्मयी, हा पास कर. आता काय सेम करायचंय? वेटर बनू की काय दुसरं काहीतरी? एक काम करूया, हॉस्पिटलमध्ये करूया आपण, ठीक आहे? काय? हा, हॉस्पिटलमध्ये आहे. सगळ्या तुझ्या फॅन्टसीज आहेत का? माझी ही फॅन्टसी आहे की 2 जण डेटवर आणि मी वेटर बनून जाईल. डोसा 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 गरीब फॅन्टसी एकदम, की तुम्ही करा मी डोसा आणतो. ऑपरेशन मी मला नवरा आहे तो निघून जातो. ठीक आहे ठीक आहे, हॉस्पिटलचा सिनारिओ आहे. ठीक आहे, तुझी आजी आजारी आहे. आजी आहे? हो हो. हा ठीक, दोन्ही साईडची आजी आहे? हो. अच्छा ठीक आहे, आजोबा? हो. अच्छा ठीक आहे. हा नको मारू उगाच. तो म्हणते ऋतातच जायला आजोबा राहणार आहेत. ठीक आहे, तर हॉस्पिटलमध्ये आहात. आजी थोडी आजारी होती पण थोडं वाढलं म्हणून ऍडमिट केलं आजीला. ठीक आहे, तर मी वॉर्ड बॉय का, डॉक्टर का नाही? गरीब माणूस, तुम्ही वॉर्ड बॉय बना. तुझी फॅन्टसी कळूच दे आम्हाला. ठीक आहे, मी वॉर्ड बॉय आहे. ठीक आहे, आता तुझ्या आजी आरामखोर आहे. आणि ही कोण आहे मग? तेच बोलतो, ही नर्स आहे. नर्स नर्स ऋता चालेल या वयात नर्सच. इंटर्न कसं देणार? हे ती नर्स पण काय बोलली? सुंदर मुली माझी बोलत नाही. हे चुप रे, तिचं नवरा झालं जाणार आहे ती नवरा म्हणून. मी राहीन तुझ्या बरोबर. ठीक आहे, मी वॉर्ड बॉय आहे. नर्स बनना थोडा वेळ, 10 मिनिट चालेल ना? हा ठीक आहे, ही नर्स आहे. आणि पण तुला, आणि पण ही फेमस नर्स आहे. ठीक आहे, अरे इंस्टाग्रामवर रील्सने फेमस झाली असं काही. ठीक आहे, आय बेट यू डोंट नो दे. ठीक आहे, हां. तर तू आता झाले, आजी तर आत ऍडमिट आहे त्यामुळे काहीतरी चालू आहे, ऑपरेशन चालू आहे. ठीक आहे ठीक आहे, तू हिच्याशी बोल. नर्स बाहेर आली आहे हे प्लेट घेऊन. ठीक आहे, हां. सिस्टर माल माल एक नंबर. तुम्ही सिस्टर, मी ब्रदर. सिस्टर नको बोल ना, सरळ बोल ना. एक्सक्यूज मी बोला. तू मुद्दाम केलं नाही मी मला आता इंटर्न कसं, आता सिस्टर. मला माहितच नव्हतं असं काय होईल. हे काहीच. हा बोलला ना, जाऊ दे त्याला. तू बोल. हा, तू तुझ्या हिशोबाने बोल. हा, एक्सक्यूज मी. येस. तुम्ही आजीच्या रूममध्ये होता, तर तुम्ही सांगू शकता त्यांची तब्येत कशी आहे? हे विचारायचं आहे. तुम्ही बोला तरी. नक्की? हां हां बोला. बेटर. बेटर आहे. शी इज गेटिंग बेटर. मग वेळ असेल तर आपण जरा बाहेर जाऊ शकतो का? आता बरी आहे ना आजी? अरे तूच बोला. आजीचा ऑक्सिजन कमी झालाय आणि नर्सला बाहेर कोण? शिफ्ट संपल्यानंतर. पण तुम्हाला वेळ आहे का तेव्हा? तुमच्यासाठी वेळच आहे. चालेल. आता वॉर्ड बॉय वगैरे मध्ये येतो. तो बघतोय कोपऱ्यातून. मी आजीला बघतो. अरे आजीची आहे. छान, एकदा टाळा यांच्यासाठी. ठीक आहे, आणि तिला पण द्या जे तिने केलेलं. तेजस नाही काय, जे काय नाव होतं तुझं? हां, छान छान. ठीक
ठीक आहे, मजा आली तुम्हाला? ठीक आहे, एकदा ललित आणि ऋता दोघांसाठी टाळ्या वाजवा. ठीक आहे, तर यांची जी मूवी आहे ही 12 सप्टेंबरला रिलीज होते. घरी गेलात की तुम्ही ट्रेलर बघा, टीजर बघा, जे काही आहे ते त्या हिशोबाने. आणि मराठी मूवीजला पण तेवढंच प्रेम दाखवा जेव्हा तुम्ही स्टँडअप शोलाच दाखवता. ठीक आहे, कसं वाटलं तुम्हा दोघांना आल्यावर इथे? मला इथं सगळ्यात जास्त भारी वाटतंय की फुल हाऊस आहे. प्रणीत सो गुड. थँक्स. आणि खूप खूप भारी म्हणजे. आणि सिरियसली म्हणजे ती 20 वर्षाची आहे. ती माझ्यात अजिबात गट्स नव्हते, माझ्यात अजूनही नाही आहेत. पण यार काय तुम्ही इंटरॅक्ट करता. आणि क्राऊडवर्क मी फक्त ऐकलं होतं पण मी फर्स्ट टाइम बघितलं. सो हॅट्स ऑफ टू यू. अँड द सेन्स ऑफ ह्युमर अँड द प्रेझेन्स ऑफ सो गुड. म्हणजे मी तुझे व्हिडिओज पाहिले, मी तुला आतमध्येही सांगितलं की माझे बाबा तुझे मेजर फॅन आहेत. पण आय एम सो ग्लॅड. थँक्यू. आणि त्यांनी सांगितलंच आहे की आरपार नक्की बघा, त्यामुळे प्लीज बघा. आत्ता जसं फुल हाऊस केलं तर 12 सप्टेंबरला आमच्या दोघांचाही वाढदिवस आहे. आणि त्या दिवशी आमची फिल्म रिलीज होते. तर असं प्रत्येक वेळी प्लीज आम्हाला हे गिफ्ट द्या आणि प्लीज फुल हाऊस करा शो, कारण खरंच खूप महत्त्वाचं आहे. आत्ता एकच गाणं आलं आहे आमचं, पण लवकरच बरंच काही काय बाहेर येईल. तर प्लीज खूप चांगलं चाललं काही म्हणून ते शोधत राहतील, नाही आलं अजून. नाही, ते त्यासाठी थिएटरमध्ये जाईल. सो प्लीज प्लीज 12 सप्टेंबरपासून आरपार येतोय, तर नक्की बघा. गाण्यांनाही खूप प्रेम द्या. आणि आय होप की नंतर सक्सेससाठी आपण अजून एक शो करू. नक्की नक्की नक्की. सो या. ललित, तुला काय बोलायचं आहे? कसं वाटलं तुला येऊन? अमेझिंग यार. आपण तू जसं म्हटलंस तसं आपण तेव्हा एकदम रेडिओजचे किंवा अवॉर्ड्सला आपण भेटायचो, तर तेव्हापासून मी याचा प्रवास बघतोय आणि रिअली प्राऊड ऑफ यू. म्हणजे मला वाटतं की कोणालाही बघण्यासारखं आहे की कुठून त्याने सुरुवात केली होती, काय केलं होतं. पण इथे उभं राहून असं परफॉर्मन्स करणं याच्यासाठी गट्स पाहिजे. आणि ज्या पद्धतीने तो हँडल करतोस लोकांना, म्हणजे कुठेही कोणालाही हर्ट न करता तरीसुद्धा त्यांच्याबरोबर, हे खूपच डिफिकल्ट आहे. मला वाटतं की हे प्रत्येकाला म्हणजे नाही जमू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी ते स्वतःत असावंच लागतं. हे तुम्ही शिकू नाही शकत, ही गोष्ट जी तुझ्यामध्ये आहे ती. सो प्लीज हे असंच जप आणि असंच मोटिवेट करत राहा आम्हाला. आणि तुमचं पण सगळ्यांचे हॅट्स ऑफ यार. तुम्ही पण ज्या पद्धतीने म्हटलं स्पोर्टिंगली सगळं घेता. सो थँक्यू सो मच. एकतर तुम्ही आम्हाला या शोमध्ये, मला वाटतं पहिल्यांदाच कुठला तरी असा मराठी सिनेमा आहे जो या स्टँडअपच्या शोमध्ये येऊन आम्ही प्रमोट करतोय. कारण आमची फिल्म जी आहे ती अशाच टॉक्सिक लोकांचीच आहे जे आत्ता समोर तुमच्या सगळ्यांची मारली त्याने. तुम्हाला जे सगळं आवडतंय ना आत्ता, म्हणजे मी जे ऐकतोय मगाचपासून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, अमेझिंग. सो असेच जे म्हणजे आम्हाला कदाचित बाहेरच्या ऐकणाऱ्यांना ते वाटत असतं की काय चालू आहे, काय चालू आहे. आलाय दुसरी शिवी म्हणतात. पण जे त्याच्यात असतात त्या रिलेशनशिपमध्ये, त्यांना ते खूप भारी वाटत असतं. त्यांना वाटत असतं नाही हेच आहे म्हणजे मारूया आपण. तर तशीच आहे फिल्म, पण एकदम प्रॉपर इंटेन्स आणि अशी आरपार. असं आदलंमधलं प्रेम नाही आहे, गुळगुळीत मुळमुळीत प्रेम तुम्हाला बघायला नाही मिळणार. तुम्हाला त्याच्यामुळे आत्ताचं रिलेटेबिलिटी कळेल. आईबाबांना पण घेऊन जा, त्यांना दाखवा हे असं असतं बघा. म्हणजे त्यांना जर कळत नसतील तुमचे प्रॉब्लेम्स, आमचा सिनेमा बघून त्यांना कळेल. 12 सप्टेंबरला आमची फिल्म येते आरपार. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. टीजर बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल. मला पूर्ण गॅरंटी आहे तुम्हाला नक्की आवडेल. एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. भेटू मग आपण आरपारच्या सक्सेस पार्टीमध्ये. ठीक आहे, थँक्स अ लॉट सगळ्यांना.